आजादी, अरे होले बोलो आजादी, अरे होले बोलो आजादी, अरे होले बोलो आजादी, तो ऊंचा बोलो आजादी, आवाज से बोलो आजादी, ताकत से बोलो आजादी, दिमाग से बोलो आजादी, तो दिल से बोलो आजादी, तो पढ़ने की आजादी, तो पढ़ने की आजादी, संभा पढ़ने की आजादी, सुबह पढ़ने की आजादी, बाबा पढ़ने की आजादी, फूले पढ़ने की आजादी, तो भगत सिंह की आजादी, वो बाबा वाली आजादी, पोलीस स्टेशनमध्ये आजादी, अटक करण्यात आलेली आहे। आजादी, आजादी, सुबह वाली आजादी, वो संभा वाली आजादी, प्रसाद अंबी कमेंट यांचा अपमान करणारे संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं होतं। पुस्तक हणून पाडलं, प्रशासनाने अटक केलेली, ताब्यात घेतलेले आणि सर्व कार्यकर्त्यांना अटक करून आणलेलं आपण पाहत आहोत। आजादी, बोल मेरी बहना आजादी, बोल मेरे दादा आजादी, बोल मेरे चाचा आजादी, पंजाबी बोले आजादी, तो जोर से बोलो आजादी, वो आबा बोले आजादी, नाने बोले आजादी, तो नौले बोले आजादी, प्रतीक्षा बोली आजादी, तो सागर बोला आजादी, वो भी बोला आजादी, वो भी बोला आजादी, सगळं इथं जाणता येईल आपल्या कॅन्टीन पोलीस स्टेशन म्हणतात याला। वो शिवबा वाली आजादी, वो शिवबा वाली आजादी, पढ़ने की आजादी, इन मुगलों से भी आजादी, तो सोच के बोलो आजादी, वो सुभाषराव से आजादी, वो दिल्ली वालों से आजादी, वो दिल्ली वालों बोला तुम्ही फेसबुक लाईव्ह आपलं पेजवर। आजादी, पंजाबी रैली आजादी, या ठिकाणी बुलढाण्यामध्ये सर्व कार्यकर्ते बिहार मिलेगा संजय गायकवाड यांच्या घरावर जाब विचारण्यासाठी येणार होते। या ठिकाणी सगळे कार्यकर्ते जमत असताना बुलढाण्याच्या पोलिसांकडून सर्व कार्यकर्त्यांना अटक करून या ठिकाणी DSP कार्यालयात आणलेला आहे। आणखी काही गाड्या या ठिकाणी अटक करून आता खरं म्हणजे आम्ही असं विचारलं होतं, या ठिकाणी आम्हाला शिवाजी कोण होता, या पुस्तक वाचण्याची परवानगी मिळाली, परवानगीचा अर्जही दिलेला होता, परंतु या ठिकाणी कुठल्या पद्धतीने पुस्तक वाचून दिलं नाही, सफाई होऊ दिलं नाही। या आमदाराचा एवढा दबाव या ठिकाणी आहे की पोलिसांनी आमदारांच्या दबावाला घेऊन सर्वांना त्यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे। आणखी कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत। कार्यकर्ते येण्याच्या पूर्वीच सर्वांना अटक करून या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। पोलिसांचा या कृतीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत। अशा पद्धतीनं प्रत्येक एकेका कार्यकर्त्याला उचलून पोलिसांच्या व्हॅनमध्ये घालून, गाडीत घालून या ठिकाणी या ठिकाणी आमचा उद्देश होता पुस्तक वाचण्याचा। शिवाजी महाराजांचे पुस्तक सामुदायिकरित्या वाचायचं होतं, पुस्तकाचं वाचनही पोलिसांनी करू केलं नाही। त्याचबरोबर त्या ठिकाणी आम्ही शांततामय मार्गाने, लोकशाही मार्गाने परवानगी घेऊन त्या मैदानात सभा घेणार होतो, सभासुद्धा घेतली। फेसबुक लाईव्ह ठेवलंय आपलं पेजवर, पण करत होता चालू केलं, चालू आहे महाराष्ट्रावरून। हो महाराष्ट्रावर कितनी जगह है जेल में तेरे, कितनी जगह है जेल में तेरे। पोलिसांनी तुम्हाला आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना अटक केली, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आज या ठिकाणी आम्हाला जी जागा ज्या ठिकाणी थांबायला परवानगी दिलेली होती त्या ठिकाणी शांततामय मार्गाने महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल शिवीगाळ करणारे आमदार संजय गायकवाड यांना जाब विचारण्यासाठी आम्ही आलेलो होतो। त्याबरोबर या मैदानात जागा दिली होती त्या ठिकाणी आम्ही सकाळी टेंट टाकलेला होता, पाण्याचे जार होते, पण या ठिकाणी संजय गायकवाड यांच्या दबावामुळे या ठिकाणी जागेला काढण्यात आलेला आहे, पाण्याचे जार हटवण्यात आलेले आहेत। आम्हाला या ठिकाणी पुस्तक वाचण्याची परवानगी, पुस्तक सुद्धा वाचू दिलेलं आहे।
फडणवीस साहेब जवाब दो. जवाब दो, जवाब दो, आमच्यावर कारवाई संजय गायकवाडवर का नाही? जवाब दो. जवाब दो, जवाब दो, संजय गायकवाडच्या शिव्या आवडल्या का? पोलीस प्रशासन जवाब दो. जवाब दो, जवाब दो. जवाब तुमको देना होगा. देना होगा, देना होगा. देवेंद्र फडणवीस हमको डरता है, पुलिस को आगे करता है, देवेंद्र फडणवीस डरता है, पुलिस को आगे करता है. पानसरे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. पानसरे अमर रहे. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. पानसरे अमर रहे. टक्कर में संघर्ष हमारा नारा है. टक्कर में संघर्ष हमारा नारा है. आज सकाळपासून या ठिकाणी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने, आयटक असतील, सर्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना असतील, या सगळ्यांच्या वतीने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने प्रशांत अंबी या तरुण कार्यकर्त्याला, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली प्रकाशक म्हणून, शिवाजी कोलवता या पुस्तकाच्या शीर्षकावरून, याचा आम्ही निषेध करतो. आज संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते या ठिकाणी आले. या ठिकाणी शांततेच्या मार्गाने शिवाजी कोलवता या पुस्तकाचं वाचन सुरू असताना पोलीस प्रशासनाने सर्व कार्यकर्त्यांना अटक केली, याचा आम्ही निषेध करतो. प्रशांत अंबी, त्याचप्रमाणे आरती रेडकर, त्यांची आई यांना या परिसरामध्ये पोलिसांनी रोखलेले, त्यांना या ठिकाणी येऊ दिले नाही. 168ची कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे, याचा आम्ही निषेध करतो. संविधानिक आंदोलनाला सुद्धा नाकारण्याचं काम करतात. जो बेछूट आरोप करणारा आमदार, त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, मात्र संविधानाच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची दडपशाही केली जाते. आमदार गायकवाड यांनी या ठिकाणी मंडप लावण्यात आलेला होता, तो मंडप काढून घेण्याचा त्यांनी आदेश देऊन त्या मालकाला धमकावलं. पाण्याचे सुद्धा त्या ठिकाणचे ड्रम होते ते त्यांनी बाजूला घेऊन गेलेत, त्या ठिकाणचं असलेले खुर्च्या त्यांनी घेऊन गेलेत. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. स्वतःला धर्मवीर म्हणणारा हा आमदार मात्र या ठिकाणी अतिशय निष्ठुरपणे आणि असंवेदनशील वर्तन त्यांनी केलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लिहिणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक गावागावामध्ये नव्हे तर भारतभर आणि जगभर जाते, कारण खरा शिवाजी महाराज सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पोलीस प्रशासनाच्या या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी संजय गायकवाडवरती दखलपात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी करत आहोत. या ठिकाणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांना आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेण्यात आलेलं आहे. वाचन करू, वाचन कॉम्रेड, वाचन करू, वाचन कॉम्रेड, वाचन 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 करूया, वाचन करू, वाचन वाचन करायचं आपल्याला, वाचन वाचन करायचं. आपण तिथं जाहीर वाचन केलेलं ते पोलिसांनी होऊ दिलं नाही आणि अटक केलेली आहे. काय लिहिलंय पानसरेंनी हे यांना समजलं पाहिजे. बोल 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 बोल, कॉम्रेडचा फोन माझ्याकडे. हो 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 सांगतो लगेच लगेच. कोणत्या 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 दवाखान्याचं नाव सांग. दिलं नाही. कोण कोण, किती लोकांच्याकडे, किती लोकांच्याकडे? पोलिसांच्या हजेरीत काम करतोय आपण. ओके ओके ओके. म्हणजे देवेंद्र फडणवीसला
आपली ओके, एवढी ओके, भीती वाटते ओके, की त्यांनी सगळे पोलीस आपल्या पाठीमागे लावून दिले. कॉम्रेड आपलं भांडण पोलिसांची नाही. कॉम्रेड तेव्हा हा भयाची सर हा कॉम्रेड आम्ही अर्धवट राहिलेलं वाचण्याचं काम भयाची सर आपल्या पुढे करतील. काँग्रेस आता पोलिसांचा निरोप असा आहे की तुम्ही आता हे बघा ऐका आताच्या मिनिटाला आपले 4 कार्यकर्त्यांना जखमी केलेले आहे माहिती म्हणून आपल्याला सांगा. काय बरं सिव्हिलला 2 मुलींचा हात मोडलाय. 2 मुलींचे हात मोडले अशी माहिती आहे. ही माहितीसाठी होतं. बाकीचे पोलिसांना विनंती आहे की तिथं आपण प्रयत्न करावा जे सहकार्य तुम्हाला करायचं इथं आम्ही शांत आहोत पण तिथं आपण शांततामध्ये करावं आहे तुम्हाला हे महिलांना संरक्षण देणारा पोलीस महिलांना संरक्षण देणारा आमचा राजा नाही नाही ते गडी मुलींना मारहाण करणारा पोलीस प्रशासन मुर्दाबाद. पोलिसांची तानाशाही नहीं चलेगी. महिलांचा अवमान नहीं चलेगा. पोलीस प्रशासन होश में आओ. नहीं सहेंगे. हो पोलीस साहेब तुम्ही जरा शांत बसता तर वाचता येईल. हे तुमचा लय मोठा आवाज आहे. आपण तिथं वाचायला सुरुवात केली होती. जाऊ द्या ना गप्प बसा ना आता. आपण तिथं वाचायला सुरुवात केली होती. वाचायला सुरुवात केल्याबरोबर घडायला लागली. आता या पोलिसांना समजलं पाहिजे की तुला काय हे आता या पोलिसांना समजलं पाहिजे की काय ह्याच्यात शिवाजी कोण होता हे एकेरी नाव आहे का. मग जय भवानी जय शिवाजी हे शिंदे सेना आणि संजय गायकवाडची घोषणा देतात ती एकेरी नाही का. हा आमचा मुद्दा आहे. या न वाचता या पुस्तकाच्या संदर्भात जे भरळले आहेत संजय गायकवाड त्यांचा आपण निषेध करत आहोत. तिथं राहिलेलं पुढं करतो. अगोदर मी तिथं वाचलं सर्वांना ऐकू नाही आलं परंतु आता त्याच्या पुढचं वाचलं. महिलांच्या बद्दल काय म्हणणं होतं तुम्हाला माहित आहे मित्रांनो. राज्याच्या पाठ हो कॉम्रेड 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 तिकडे पण बोला मग तुम्ही. राजाच्या पाटलाची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहित आहे. हा राजाच्या पाटील शिवाजी महाराजाच्या जातीचा शिवाजी महाराजाच्या सैन्यातला गावच्या एका वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या टाक्या पोरीला दिवसा ढवळा सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली या राजाच्या पाटला. आणि शिवाजी महाराजाच्या जातीच्या असणाऱ्या आणि स्वतःचा वतनदार असणाऱ्या या राजाच्या पाटलाची गोष्ट ही घटना त्यांनी पोरीवर केलेला बलात्कार जेव्हा राजाला कळाला तेव्हा त्यांनी त्यांचे हातपाय तोडून टाकले. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आल्यानंतर अजून एक उदाहरण आहे. 1678 साली एक किल्ला होता. त्या किल्ल्याची किल्लेदारी बाई होती सावित्रीबाई देसाई. 1678 साली सखुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने गायकवाड सखुजी गायकवाड नावाच्या शिवाजी महाराजाच्या सैन्यातील माणसानं आणि शिवाजी महाराजाच्या जातीतल्या माणसानं आपल्या सैन्यातील माणसानं शत्रूच्या किल्लेदारीबाईवर सावित्री देसाईवर बलात्कार केला. कारण की 27 दिवस लढाई झाली आणि तो किल्ला यांनी सखुजी गायकवाडने जिंकला. जिंकण्याच्या नादात भाजात हे जसे आमदार जिंकून आल्यावर भात चढतो तसं तो किल्ला जिंकल्यानंतर 27 दिवसानंतर सखुजी गायकवाडनं त्या शत्रूच्या किल्लेदारी बाईवर बलात्कार केला सावित्रीबाई देसाई. हे जेव्हा शिवाजी महाराजाला गोष्ट कळाली तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला बोलवून घेतलं. त्याचे डोळे काढले आणि शेवटपर्यंत तुरुंगात ठेवलेला. तर ह्या ज्या प्रसंग आहेत हे प्रसंग याच्यात नमूद केलेले आहेत. एकेरी 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 काय म्हणतात. जय भवानी जय शिवाजी एकेरी नाही. दखलबाज शिवाजी लिहिलेलं आहे. या शिवसेनेच्या बाळ ठाकरेंच्या वडिलांनी तुम्ही जय भवानी जय शिवाजी घोषणा देतात. तुमचे आजोबा
उद्धव ठाकरेचे किंवा आज शिंदे सेना ज्या बाळासाहेबांचं नाव घेते त्यांच्या वडिलांनी दगलबाज म्हटले, दगलबाज. जेव्हा नाही का तुम्हाला आठवलं, बोला ना तुम्ही त्यांना, बोला ना शिंदेला की हे दगलबाज शिवाजीच्या बद्दल आपल्याला बोललं पाहिजे म्हणून. ते केलेलं नाहीये. पक्षाचं नाव बदला म्हणा. आणि अपमान कोणी केला नाही. भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केला, तेव्हा या संजय गायकवाडचं तोंड उघडलं नाही. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी शिवाजी महाराजांचा एकदा नाही अनेकदा अवमान केला. संभाजी महाराजांचा अवमान केला, तेव्हा संजय गायकवाड काही बोलले नाही. शिवाजी कोण होता हे 1939 साली एकाने पुस्तक लिहिलं होतं. कॉम्रेड पानसर यांनी 1988 साली लिहिलं. 86 वर्षापूर्वी ज्यांनी लिहिलं त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. ग्रह कुराडे नावाच्या माणसानं त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. कॉम्रेड शरद पाटलानं शिवाजीचा एकेरी उल्लेख करून त्या संदर्भातलं पुस्तक लिहिलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काही बोललेलं आज के शिवाजी नरेंद्र मोदी आणि आज के शिवाजी नरेंद्र मोदी असं शेम शेम शेम. आणि त्याला तुम्ही काही बोलत नाही. आणि तो नालायक बागेश्वरी बाबाला तुम्ही भेटायला जाता, तो म्हणतो की शिवाजी महाराजांचा गुरु कोण? रामदास. याचा तुम्ही काही निषेध करत नाही. कॅन्टीन मधला मालकाला तुम्ही मारू शकत नाही आणि कॅन्टीन मधल्या वेटरला तुम्ही मारू शकता. तुम्ही ज्यांनी तुमच्या नेत्यांनी एकेरी उल्लेख केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकत नाही. आणि तुम्ही या प्रशांत आंबीला बोलतात. प्रशांत आंबी प्रकाशक एकटा नाही हे लक्षात घ्या. मूळ प्रकाशक लोकवाङ्मय ग्रह आहे. 1 लाख प्रती निघतात त्याच्या दरवर्षी. पण कॉम्रेड पानसरे असे महान की ते म्हणजे शिवाजी माझं काय पेटंट आहे का? कोणीही छापू शकतं ते. कुटुंबाकडे स्वतःकडे अधिकार नाही ठेवले, लोकवाङ्मय ग्रहाकडे देखील नाही ठेवले. कोणीही यावं, छापावं या आशयाचं पुस्तक आणि त्यांनी विकावं असा मुक्त परवाना ठेवलेला होता. म्हणून 40 गावचं विमल कीर्ती प्रकाशन गौतम हिकमानचं किंवा औरंगाबादचं अजून एक लोकसत्ताक प्रकाशन किंवा लोकवाङ्मय ग्रह असे अनेक जण हे पुस्तकं विकतात. तसं प्रशांत आंबी देखील हे पुस्तक दरवर्षी छापतो आणि विकतो. हे सगळे प्रसंग याच्यात आहेत. मी 1 पान वाचा म्हणलेले, अर्धच पान वाचलेले. आतमध्ये गेल्यानंतर स्मिता किंवा आणखी काही जण ते वाचतील. पोलिसांचा आग्रह की आतमध्ये चला, तिथं बसायची व्यवस्था आहे. 2 मिनिट आणि तिथं बाकीचे कॉम्रेड बसवे काय बोलले? काय बोलले? बरं होऊ द्या, 2 मिनिटं होऊ द्या. तिथे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा आलेले आहेत. सर्व संघटनांचे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी ठरल्याप्रमाणे सर्वजण आलेले आहेत. आता डॉक्टर अजित नवले काँग्रेस या ठिकाणी आपल्याला या मोर्चाबद्दल भूमिका मांडतील. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक हे अनेकांचा बुरखा फाडणारं, छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग या देशामध्ये द्वेष पसरवण्यासाठी, मुस्लिम द्वेष पसरवून स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी ज्यांनी केला त्यांचं सगळं अंतरंग उघड पाडत खरे शिवछत्रपती हे कशा प्रकारे सर्व जाती धर्माला पोटाशी धरणारे, सर्व प्रकारच्या महिलांचा आदर करणारे आणि ह्या संबंध महाराष्ट्राची जी संतांनी सांगितलेली मानवतावादी परंपरा आहे ते पुढे घेऊन जाणारे आहेत. हे या पुस्तकामध्ये सांगितल्यामुळे अनेकांच्या राजकारणाला मिरची झोंबलेली आहे, अजूनही झोंबत आहे आणि म्हणून या पुस्तकाला विरोध करण्याचं काम हे सगळे हितदृष्ट करतायत. आज ज्या प्रकारे आपल्या या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करण्यात आली, त्यांना धमक्या देण्यात आल्या. प्रशांत आंबी एक नाही, आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत हे सांगणारा हा कार्यक्रम आहे. मी पूर्णपणाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आपल्या या आंदोलनाला
प्रशांत आंबींना आणि या पुस्तकाच्या नावाला सबंधपणाने पाठिंबा जाहीर करतो आपल्या सगळ्यांचं लढ्यासाठी. प्रशांत आंबी यांना ज्या प्रकारे डिटेन करण्यात आलं, या ठिकाणचा मंडप उखडून टाकण्यात आला, आंदोलकांना पाणी सुद्धा प्यायला मिळणार नाही, या प्रकारची दहशत इथले आमदार संजय गायकवाड यांनी केली. ही लोकशाहीचा अत्यंत अवमान आहे. त्यामुळे राज्याच्या सरकारने अशा आमदारांवर कारवाई केली पाहिजे, ही सुद्धा मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतोय. आमचे सगळे लढाऊ भाऊ, विशेषतः भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या संघटना, आपला शेतकरी कामगार पक्ष, बाकी आमचे कम्युनिस्ट पार्टी आणि ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, काँग्रेस आहे, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे रोहित पवार हे मला वाटतं स्वतः आले आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये आपल्या सगळ्यांना पाठिंबा दिला. जे जे आपल्या बरोबर उभे राहिलेले आहेत त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि जे जे विरोधात उभे राहिलेले आहेत ते शिवद्रोही आहेत, महाराष्ट्रद्रोही आहेत, त्यांचा कडक शब्दामध्ये मी व्यक्त करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद, श्रमिक एकजूट जिंदाबाद. अरे आम्ही सारे पानसरे, आम्ही सारे पानसरे, अरे आम्ही सारे पानसरे. अरे सरकार आमचा करती है, पुलिस को आगे करती है, सरकार आमचा करती है, पुलिस को आगे करती है. अरे आम्ही सारे पानसरे. दडपशाही करणारा पोलीस प्रशासन मुर्दाबाद. दडपशाही करणारा पोलीस प्रशासन मुर्दाबाद. नहीं चलेगी. चलना रहे. त्याला मरणाचा आम्ही संजय गायकवाडला धमकी दिली तर मला धमकी दिली तर नाही करणार, आंदोलन केली तर आई बहिणीवरून सोडून नाही गेली बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. बसून घ्या.
आता पण ऐकून आम्ही फोन करतो. माझं फोनची रिंग जाते. रमेशला कर ना, रमेशला फोन कर, त्याला म्हणा तिकडे जाऊन ते कनेक्ट कर ना. बघ लवकर कर, जे करायचं लवकर कर, नंतर नाही होणार. कॉम्रेड 1 मिनिट उभे राहा ना, फोटो काढते ती. 1 मिनिट उभे राहा, इथे उभे राहा. काँग्रेसला विनंती आहे, बसून घ्यायचं आहे, सर्वांना बसून घ्यायचं आहे. या बसा. आणि काय अडचण नाही. होय, शिवाजीराव, बसा ना. हो, तुम्ही मागची मंडळी जरा बसा. त्याशिवाय सुरू करता येत नाही. सगळ्याशी चहा नंतर आधी पाणी तर द्या. तिथली पण व्यवस्था घेऊन टाकली होती, इथे तर द्या. स्पीकर असेल ना पोलीस स्टेशन मध्ये, स्पीकर असेल पोलीस स्टेशन. पोलीस वाल्यांनी आपल्याला पकडलं ना, साहेब म्हणा काय काय बोलावं, आमचं दर्शन तो चालू देत जागेवरती आपल्याला चहा पण मिळतोय, सगळ्यांना चाय मिळणार आहे. शांतपणे साहेब आधी पाणी आधी पाणी तर प्या. पानी पिए थे, पानी बहुत देख के आता हूँ मैं, जाने देंगे नहीं आवाज नाही बोलणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी शांत राहायचं आणि नंतर शेवटी मी बोलणार आहे. बरं, मी काय म्हणतो, उभं राहून बोला ना. त्या हेतूनं आपण या ठिकाणी आलो होतो बुलढाणा शहरात. खरं म्हणजे माझा असा अनुभव आहे, या बुलढाणा शहराला आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचा परिचय नाही. पहिल्यांदा आपण या शहरामध्ये आलो. खरं म्हणजे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात आपल्या पक्षाची आंदोलनं, पोलिसांशी आपला व्यवहार, पोलिसांचा आपल्याशी व्यवहार एकमेकांना माहीत आहे. मी अनेक मोठे आंदोलनं केले, पण पोलिसांना कधी हस्तक्षेप करू दिला नाही. खरं म्हणजे याच्यामुळं मला असं वाटते ते बोलू नये, त्यांच्याबद्दल आम्हाला आधार आहे. आमची घोषणा होती, देवेंद्र फडणवीस हमसे डरते हैं, पुलिस को आगे करते हैं. पोलिसाशी आपलं भांडत नाही. खरी गोष्ट ही होती की ज्या माणसाच्या मूर्खपणामुळे आम्हाला इथे यावं लागलं, तो हजारो लोकांचे प्रतिनिधी आहे. त्या हजारो लोकांनी त्याला मतं दिली. त्या लोकांना आम्ही सांगायला आलो होतो, या पानसरेने लिहिलेल्या पुस्तकात कुणाचा अपमान केलेला आहे तुम्ही आम्हाला दाखवून द्या. ह्याच्याकरता आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता. आम्ही हे पुस्तक इथं वाचणार होतो, पण हे पुस्तक त्यांनी वाचून का दिलं नाही मला समजलं नाही. दुसरी गोष्ट अशी की अजूनही आमदारानं दिलेल्या शिव्या या अदखलपात्र आहे, दखलपात्र झाल्या नाही. हे पोलिसांना आम्ही सांगावं का? दखलपात्र आणि बेदखलपात्र गुन्हा म्हणजे काय हे पोलिसांना माहिती आहे. खरं म्हणजे ते ड्युटीवर आहे, ते या राज्यातल्या जनतेचे नोकर आहे.
आमदाराचे घरगडी नाहीये. आणि जर कोण्या पोलिसला वाटत असेल की एवढ्या हलकट माणसाच्या आपण हलकडी आहोत, हे पोलिसला कधीही वाटलं नाही पाहिजे. या देशातले कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी कुठेही पोलिसांवरती हात घातलेला नाहीये. हे श्याम मानवाला इथं हजारो पोलीस आम्ही पाहिलेले आहेत, पण पोलिसांची आमचा संघर्ष कधी झाला नाही. पण मला नवल वाटलं, जो जाहीर कार्यक्रम आम्ही केला होता की आम्ही पुस्तक वाचणार आहे, बाकी काही आम्ही करणार नाही, कारण पुस्तक न वाचता आमच्या नेत्यांचा, आमच्या दिवंगत कॉम्रेड पानसरेंचा अपमान या माणसांनी केलेला आहे. हा मनुष्य किती हलकट आहे. आणि या जिल्ह्यातल्या ज्या माझ्या बांधवांनी याला मत देऊन निवडून आणलं, या माझ्या मतदाराला शहाणं करण्याकरता आमचा हा कार्यक्रम होता. आमचा झगडा हा नाहीये, आमचा झगडा मतदारांना सांगण्याचा झगडा आहे की आम्ही कशा करता राजकारण करतोय. कॉम्रेड पानसरे ह्या कुठल्या ह्या किती लोकांच्या, मी पानसरेंबरोबर ज्या पुस्तकांच्या ज्या सभा झाल्या त्यांच्या अनेक सभांना मी हजर आहे. ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना पानसरेंनी उत्तर दिलं आणि सभा संपल्याबरोबर ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनाच पानसरेंकडून पुस्तक घ्यावं लागलं आणि त्यांनी ते पुस्तक घेतलं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, या राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे त्या सरकारला हे पुस्तक मान्य नाहीये. पहिल्यांदा लक्षात ठेवा, त्या सरकारला या देशात जाती धर्माची भांडणं पाहिजे. हा नालायक फडणवीस जो या देशाच्या या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे, तो परवा म्हणाला 40 वर्षाच्या पूर्वी पुस्तक निघालं, याच्यावरती तंटा कशाला पाहिजे, कुणाचा कान धरला पाहिजे होता. फडणवीस ज्या खुर्चीवरती बसला आहे त्या खुर्चीवर बसणाऱ्या या आमदाराचा त्याला पाठिंबा आहे, त्याचा कान कोण धरेल, कोण धरावं त्याचा काम. पोलिसांना तुम्ही आम्हाला सांगितलं पुस्तक वाचतो आम्ही, आणि पोलिसांना सांगितलं याला पुस्तक वाचून देऊ नका. एवढं भारी पुस्तक आहे, कशा करता याच्यात दाखवा आम्हाला कुठं काय. अनेक पोलिसांनी जसं आम्हाला पकडून आणलं, तो तर लोकप्रतिनिधी आहे, त्याला बोलवून येत होते आणि हे पुस्तक वाचत होते आणि त्याला सांगत होते याच्यात पानसरेंनी कोण्या ठिकाणी पुस्तकात त्याचा अपमान केला होता. आणि केलं तुम्ही आणि हे भांडण तुम्ही लावून घेतलं. तेव्हा बंधूंनो, कार्यकर्त्यांनो, आपल्या पाठीमागं हे जे भांडण यांनी लावलं, हे भांडण गावागावामध्ये वाढवायचं आहे. हे पुस्तक आता 10 लाख प्रति विकायचा निर्णय घेतलेला आहे त्या लोकांनी, आपण नाही. 10 लाख कारण या एका पुस्तकानं देवेंद्र फडणवीसची फाटली आहे. गोळा करतात. मी काल संभाजीला विचारलं, संभाजी म्हणे आतापर्यंत दादा 10,000 लोकांची पुस्तकं नेले एका दिवसात. बरं झालं पुस्तक पुस्तक बरं झालं. विनंती करा, हे पुस्तक वाचा आणि मूर्खामध्ये शहाणपण कसं येईल याचा प्रयत्न करा. कम्युनिस्टाचा अवतार येतो. पानसरेंनी लोकांना शिवाजी महाराज कोण होते, कसं काय करत होते हे कळावं म्हणून पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहायच्या अगोदर ज्या ठिकाणी भाषण दिली त्या ठिकाणी जय भवानी जय शिवाजी म्हणणारे होते. पानसरे त्यांना म्हणत होते, कसं बाळा तुमच्यापेक्षा जास्त गोष्ट मला देता येते आणि तेच गोष्ट देत होते, जय भवानी जय शिवाजी. मला सांगतो, हा संघर्ष आहे, हा वर्गीय संघर्ष आहे, हा जातीवादाच्या विरुद्धचा संघर्ष आहे. त्यावेळेस आम्ही पानसरेंना विचारत होतो, कॉम्रेड पानसरे हे पुस्तक आपण लिहितो याचं काय होणार आहे. अरे तुकाराम तुला सांगून ठेवतो म्हणे, हा महाराष्ट्र आहे, या पुस्तकाने हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, पेटल्याशिवाय. हे एका ठिकाणचं प्रकरण नाही, 1000 ठिकाणी झालं तरी आम्हाला मान्य आहे. पण हे पुस्तकाचं वाचन आम्ही करू, पुस्तकाची विक्री आम्ही करू आणि हे काय आम्ही करू. पोलिसांचे आभार मानतो. पोलिसांचे आभार मानतो. एवढ्या करता त्यांनी जिथून पकडून आणलं तिथं आम्हाला बंद करून ठेवलं. खरं म्हणजे आमच्यापेक्षा त्यांना जास्त भीती वाटली होती, हे जर माकडं आले तर काय होईल म्हणून. आणि हे जे काही त्यांनी
जे पोटात जे आहे जे पोटावरती आहे ते जमा करून ठेवले असतील कुठंतरी हे पोलिसांना माहित आहे आणि म्हणून ते आम्हाला विनंती करत होते तुमचं पुस्तक वाचायला आमच्या पोलीस ठाण्यात पोलिसांचे शत्रू नाही, कालही नव्हते आजही नाही, मला मारला तरी पोलीस माझा शत्रू. जयश्री खंडपुरे. पोलीस हा जनतेचा नोकर आहे. ज्या दिवशी त्यांना कळेल की जनतेचा मी मालक आहे, जनतेचा मी नोकर आहे, या हलकटाचा मी नोकर नाही, या पुस्तकामध्ये त्याचाच वाचन करण्याची गरज आहे. म्हणून हे जे काही आपण आंदोलन केलं अशा शहरात केलं, या गावात कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता औषधाला नाही सुटला असं म्हणलो तरी आपण इथं कोणी कम्युनिस्ट आहे का? मी बरेच वेळा आलो इथं एकही कम्युनिस्ट नाही, एकही कम्युनिस्ट नाही. या गावात आमचं स्वागत कोण करेल? पोलीसच करेल एवढं पहिल्यांदा हे मला माहित होतं. पण आम्ही पानसरेचे आहोत, आम्ही सारे पानसरे आहोत. आम्ही या हलकट एका आमदाराला घाबरणे आहोत, 10-5 पोलिसांना आम्ही घाबरणारे आहोत नाही ना. मी तर विनंती करत होतो पोलिसांना, मी भाग दुरून आलो 200 किलोमीटर, तुम्ही मला अरेस्ट करा. अरे पण आमचा कार्यक्रम काय? नाही तुम्ही तिकडे करावे. काय करावं? यायचं काय करावं? आणि अजूनही माझी विनंती आहे, तामिळला ज्या शिव्या दिल्या पोलिसांना मी जाहीरपणे विचारतो त्या शिव्या दखलपात्र आहे की नाही? जर त्या दखलपात्र आहे तर त्याच्यावरती गुन्हा काय दाखल केला नाही? म्हणजे तुम्ही या सरकारचे किंवा देवेंद्र फडणवीसचे किंवा एखाद्या आमदाराचे नोकर आहेत काय? लोक समजता का की तुमची चूक होईल? तुम्ही या राज्याचे जनतेची सेवा करणारे पोलीस आहात, राज्यातच पोलीस आहेत, तुमच्यावरती शिक्का आहे. तुम्ही आमचे रक्षक आहात. या या राज्यातली जनता तुम्हाला पोचते आहे, हे भडवे नाही पोहोचत, याची नाही ताकद. अरे ज्यांनी स्वतःच काही केलं नाही, तू इतर स्वतः काय करणार आहे बळवा? किंवा या आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्रभर होईल. हे गाजते आहे जोरात. सगळे लोक मुके झाले होते, देवेंद्र फडणवीस काय करत कोणाला समजले नाही. आता मात्र एका पाठीपाठ दिवसभर जरी मोबाईल चालला तरी भाषेला समजेच नाही. त्या माणसाला शिवाय काय कामा? खरं म्हणजे आपल्या भूमिकेचा आपण विचार करूया. या पुस्तकाची विक्री आता राज्यभर, या पुस्तकाची विक्री आता आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये कशी करता येईल याचा प्रयत्न करू. पोलिसांनी आम्हाला जे सहकार्य केलं ते बरंच झालं, त्याचे आभार मानतो. पण तुमच्या डोक्यातून हा हलकट माणूस काढून टाका. याचे तुम्ही नोकर नाहीये. जनतेने तुम्हाला पगार दिलाय, हे कोण लागले तुम्हाला पगार देणारे? किंवा या आंदोलनाच्या निमित्तानं या शहरामध्ये जिल्ह्यातले आमचे प्रमुख कार्यकर्ते डॉक्टर पानसरेंच्या कन्या स्मिताताई या ठिकाणी बसलेली आहे. आम्ही मेलेली माणसं नाही, आम्ही जिवंत आहोत. आम्ही लढू, आम्ही संघर्ष करू. पानसरेंनी आम्हाला संघर्ष शिकवलाय आणि म्हणून आम्हाला काही कोणाची भीती वाटत नाही. खरं म्हणजे हा कार्यक्रम बाहेरही चांगला झाला असता, पण आपला पक्ष या पोलिसांच्या ओळखीचा नाही असं मला वाटते. बरोबर आहे? आणि म्हणून आता ओळख ठेवा आणि ओळख आपली कायम करा एवढीच विनंती करतो. आणि आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण येत्या काळात पार पाडू एवढी तुम्हाला सूचना करतो. अमर रहे, अमर रहे. कितने पानसरे मारोगे? आम्ही जेव्हा काल बुलढाण्याला यायला निघालो त्यावेळेला मीडियाकडून कळालेल्या 2 गोष्टी. याच आमदारांनी एसपींना निवेदन दिलंय आणि त्या निवेदनामध्ये अनेक मागण्या केलेल्या होत्या, सांगितलेलं होतं. त्यातल्या 2 गोष्टी होत्या. त्यातली एक गोष्ट अशी होती की मरणोत्तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा, ही एक मागणी त्यांनी त्याच्यात दिलेली निवेदनात. आणि दुसरं होतं की या पुस्तकावरती काय घालावी, बंदी घालावी. बरोबर आहे, तुला जसं वाटलं तसंच मलाही जेव्हा पहिल्यांदा मीडियाने सांगितलं की मरणोत्तर गुन्हा दाखल करावा, हे नवा आलेला शब्द म्हणजे आमदाराच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी आहे असं लक्षात येतं. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी का केली असावी याचा जेव्हा चळवळीतली कार्यकर्ती म्हणून मी विचार करते तेव्हा एक गोष्ट लक्षात येते. या पुस्तकामध्ये आत्ता रयतेला, आत्ता जी जनता आहे त्या जनतेला शिवाजी महाराज कसे हवे आहेत तसे शिवाजी महाराज यामध्ये आहे. सत्ताधाऱ्यांना जसे शिवाजी महाराज अपेक्षित आहेत तसे शिवाजी महाराज या पुस्तकात रंगवलेले नाही. ही गोष्ट खरीच आहे.
जनतेला ते आपले वाटतात. वाचणाऱ्या प्रत्येकाला कोणीही असो म्हणतो, अगदी कॉम्रेड गोविंद पानसरेंचा विरोधक जरी असेल, त्यानं हे पुस्तक वाचलं तरी सुद्धा त्याच्या लक्षात येईल की असाच शिवाजी मला माझा वाटतो, आपला वाटतो. पण कोणीही हे वाचायला तयार नाही. जे आमदार त्याच्यावर आक्षेप घेतात किंवा जे आक्षेप घेतात ते वाचून त्याच्यावरती आक्षेप घेत नाही. शिवाजी कसा असावा हे जसं या पुस्तकातून कळतंय, त्यापेक्षा मला असं वाटतं की हे पुस्तक वाचल्यानंतर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर आलेल्या प्रत्येकाला किमान शहाणा वाचणारा खरा शिवसैनिक असं विचारेल की पुस्तकातला शिवाजी असा होता. आज शिवाजीचं नाव घेऊन सत्तेवर तू बसलायस, पण तू मात्र शेतकऱ्यांसाठी ते करत नाहीयेस. इथला शिवाजी जो पुस्तकातला आहे, खरा इतिहासातला शिवाजी आहे, तो असं म्हणतोय की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण हात लावू नकोस. आणि आज मात्र शिवाजीचं नाव घेऊन सत्तेवर आलेला तो मात्र शेतकऱ्याचे कोणताही विचार करत नाही. दिवसा ढवळ्या शेतकरी आत्महत्या करतात त्याविषयी बोलत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतोय का नाही याविषयी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जातंय, पण त्या संदर्भात बोलत नाही. आपल्या बापाला आपल्या लग्नाचा खर्च येऊ नये, शिक्षणाचा खर्च येऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या पोरी स्वतःहून आत्महत्या करतात, त्याविषयी हे सरकार बोलताना दिसत नाही. हा शिवाजी वाचल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये सत्तेला प्रश्न विचारता येतात. आणि सत्तेला प्रश्न विचारणारे सत्तेला नको आहे, कारण त्यामुळे सत्ता काय होणार आहे, डळमळीत होणार आहे. आणि म्हणून सत्तेला प्रश्न विचारणारे तयारच होऊ नये यासाठी म्हणून खरं म्हणजे या पुस्तकावर बंदीची मागणी केली जाते. कॉम्रेड पानसरेंना मारलं, ते गेले, पण त्यांचा विचार आता मागे राहिलेला आहे. त्यांचा विचारही याच्यातून संपून टाकावा हे खरं म्हणजे षडयंत्र आहे, हे खरं म्हणजे राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळं आमदाराचं एकाचं नाव नाही आहे, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे सत्ताधारी बसलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणारे, सत्तेला प्रश्न विचारणारे, विद्रोह करणारी माणसं तयार होऊ नयेत अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक त्याला पुढे करून या पुस्तकावर बंदीची मागणी केली. खरं म्हणजे कधी कधी तुम्ही बघितलं असेल की परवा 2 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये एक कार्टून आलेलं होतं. तो असं म्हणतोय प्रकाशक की आमदारांमध्ये आमदार याही पुस्तकांच्या विषयी तुम्ही काहीतरी बोला म्हणजे पुस्तकांचा काय होईल, खप वाढेल. आत्ताच कॉम्रेडनी सांगितलं की 10 लाख पुस्तकाची विक्री केली आहे, पण 22 तारखेपासून जेव्हा हे सगळं सुरू झालंय तेव्हापासून कोल्हापुरात रोज याची छपाई सुरू आहे. पुन्हा एकदा श्रमिक प्रतिष्ठान आणि लोकमान्य शिवाजी कोण होता त्यांच्याकडे होती ती सगळी विकली गेली आहेत. ज्या ज्या भाषांमध्ये याचं भाषांतर झालंय ती सगळी पुस्तकं विकली गेली आहेत. मला असं वाटतंय की वाईटातून चांगलं होतंय असं जेव्हा म्हणतो त्यातली एक गोष्ट झाली आहे. कॉम्रेड पानसरेंनी हे पुस्तक समाजाचं प्रबोधन व्हावं, खऱ्या शिवसैनिकांना खरा शिवाजी कळावा, नाहीतर शिवसेनेच्या नावाखाली तात्पुरता चौकटीत बंदिस्त असणारा एवढ्यासा शिवाजी लोकांपर्यंत पोहोचवलेला होता. पण खरा शिवाजी जनतेविषयी काय म्हणतोय, रयतेविषयी काय म्हणतोय, शेतकऱ्यांविषयी काय म्हणतोय, त्याची स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, अशा अनुषंगाने सगळी मांडणी केली आहे. हे प्रबोधन आजही आमदारांनी 38 वर्षानंतर जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा पहिल्यांदा त्यांना प्रश्न निर्माण झालाय. त्याच्यावरून लक्षात येते की अजूनही शिवाजी, खरा शिवाजी लोकांपर्यंत पोहोचणं बाकी आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे जे घडलंय सगळं आंदोलन, या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा समाज ढवळून निघालेला आहे. किमान विरोधासाठी तरी का होईना लोकांना असं वाटतंय की हे पुस्तक वाचून तर बघावं नेमकं काय लिहिलंय. पुस्तकाची मागणी काय झालेली आहे, वाढलेली आहे. मग अशी कॉम्रेड म्हणाले तसं आता आपली जबाबदारी आहे. हा जो खरा शिवाजी आहे तो शिवाजी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी आपली आहे. शहाण्या लोकांवर, समजणाऱ्या लोकांवरती ती जबाबदारी असते. त्यामुळे ही जबाबदारी आपण सगळेजण आजच्या या कार्यक्रमात तरुण कार्यकर्ते संख्येनं आली. आणि मला वाटतंय तरुणांना ज्या महाराजांचं आकर्षण आहे, जयघोष करताना प्रचंड म्हणजे जयघोष करताना आपल्या मनगटाच्या जे आहेत स्नायू ते फुरफुरत आहेत. या सर्व तरुणांवरती ही जबाबदारी आहे की आता हा शिवाजी महाराष्ट्रातल्या घरात गल्ली बोळात पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. ती जबाबदारी तुम्ही सर्वजण पार पाडा. प्रबोधनाचं अर्ध अपुरं राहिलेलं कॉम्रेड गोविंद पानसरेंचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही सर्वजण आपल्या खात्यावर घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि निघतच आणि करायचं आहे त्यानंतर आपण या पुस्तकाचं वाचन करूया. मला असं वाटतं की माझ्यासमोर बसलेल्या असं कोणीही एक माणूस नसेल की ज्याने या पुस्तकाचं काय केलेलं नाहीये, वाचन केलेलं नाहीये.
करायची तर म्हणजे गरज नाही काय, गरज होती त्या बुलढाणेकरांना वाचन करून दाखवायची. ते दाखवण्याची खरं तर जबाबदारी त्यासाठी इथं आपण आलेलो. पण जे काही घडलंय ते ठीक आहे, तुम्ही तुमची जबाबदारी ओळखाल आणि तुमच्या कार्यासाठी तयार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड अजितराव डोंगरे, पक्षाचे सचिव कॉम्रेड सुभाष दिनाले आणि सर्व उपस्थित कॉम्रेड्स, प्रशांत आंबे यांना फोनवरून त्या शहाण्या आमदाराने रात्री 12च्या दरम्यान फोन करून शिवीगाळ केली. त्या शिवीगाळीचं कारण असं होतं की त्या स्पॉन्सरने लिहिलेल्या पुस्तकांचं शीर्षक त्यांना मान्य नव्हतं. 38 वर्षानंतर या आमदारांना स्पॉन्सरने लिहिलेलं पुस्तक समजलं. याच्यावरून त्याचं शहाणपण, तो किती शहाणा आहे हे करायला फार मोठं अवघड वाटत, फार अवघड जाणार नाही. मी यासाठी उभा आहे. तपशिलाची भाषा सर्वांना माहिती आहे. काय घडलं त्या अलीकडच्या 4-5 दिवसामध्ये सर्वांना माहिती आहे. सोशल मीडियावर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, इव्हन टीव्हीवर सुद्धा वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आज प्रशांत आंबीला रस्त्यातच अडवलंय. संजय गायकवाडनी ज्या भाषेमध्ये कॉम्रेड प्रशांत आंबींच्या आईला, बहिणीला, पत्नीला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने शिवीगाळ केलेली आहे, याची त्यांना लाज वाटत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की पोलीस प्रशासन सुद्धा शेपूट घालून गप्प आहे. याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. दुसरी गोष्ट अशी, हा गुंडा आमदार असं म्हणायला होता की दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला येऊन त्या घरात घुसून तुला मारतो, तुझी जीभ कापतो. त्या आमदाराचं काम कमी करण्यासाठी प्रशांत आंबीलाच आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत. त्याच्या हिंमत असेल तर त्यांनी यावर जीभ कापून दाखवावी हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी आले. म्हणजे मित्रहो, या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची सत्ता आपण अनुभवत आहोत त्याचा जर आपण विचार केला तर यांना जोड्याने मारल्याशिवाय दुसरा कोणताही उपाय आपल्या हाती शिल्लक राहत नाही, अशा प्रकारचं नावेळ म्हणण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आजही आपल्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं संविधान आहे. त्या संविधानाचा आधार घेऊन आपण या संजय गायकवाडच्या विरोधामध्ये ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी भावी काळामध्ये ज्या कोणतं आंदोलन करता येईल, ज्या स्वरूपाचं आंदोलन करता येईल ते आंदोलन करण्यासाठी कम्युनिस्ट आणि सर्व विचारी पक्ष भावी काळामध्ये सुद्धा उद्यापासून तयारी केल्याशिवाय राहणार नाही. येतो काय, माफी मागतो काय, त्याचा माफी मागण्यामधला उद्धटपणा किती आहे. तर म्हणजे इथल्या 72 मतदारांचे आभार मानले पाहिजे की तुम्ही काल कोणता नमुना त्या विधानसभेमध्ये पाठवलाय, कोणता नमुना पाठवला विधानसभेमध्ये, तर विचार करण्याची गरज आहे. आपला जास्त वेळ न घेता फक्त मी एवढाच आपल्या समोर आव्हान करू इच्छितो की हे अशा बुलढाण्याला आंदोलन झालेलं आहे, त्याला फक्त एवढंच सांगायला आपण आलेलो आहोत. हे संजय गायकवाड, तुझ्या बापाला आम्ही भेटतोय, तुला आम्ही भेटतोय, आणि तुला काढल्याशिवाय या चळवळीला तुला भावी काळामध्ये तुला खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपण त्यांच्याकडे आपण यावं.
अटक केलेली. नाशिकचं बोलावे अशी मी त्याला विनंती करतो. विद्यार्थी चळवळीपासून तुम्हाला घाबरत होत्या, या डाव्या चळवळीत तसंच बनायचं आहे ना. अर्थशास्त्र परिषद जी असते एक त्याचे ते सन्माननीय पदाधिकारी आहेत आणि अर्थशास्त्रावर त्यांचं सातत्यानं लिखाण चालू असतं. ते इथं आलेले त्यांचं आपण स्वागत करून दोन मिनिटं त्यांनी बोला. आज आपण आमदार संजय गायकवाड यांनी जी काही पाठबळ विधानं केलेली आहेत प्रत्यक्षरित्या आम्ही बुद्ध प्रवृत्तीची कशी आहोत हे त्यांनी त्यांच्या वाणीतून दाखवून दिलेलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी बुलढाणा शहरात एकत्र जमलेलो आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तमाम 72 शिवप्रेमी, कॉम्रेड पानसरे प्रेमी आणि ग्रंथप्रेमी बांधवांचं मी स्वागत करतो. मित्रों, उसूलों पे आँच आए तो टकराना जरूरी है. अगर हम जिंदा है तो जिंदा नजर आना. तुमच्या भीतीला, तुमच्या धमक्यांना आम्ही बळी पडणार नाही आणि महाराष्ट्राची पुरोगामी वैचारिक विवेकी परंपरा आहे त्याला आम्ही छेद जाऊ देणार नाही ही सांगण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आता मान्यवर वक्त्यांनी सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या माध्यमांनी सुद्धा छापलेलं आहे की जेव्हापासून 22 तारखेपासून या ग्रंथावर ऑब्जेक्शन घेण्याचं काम, प्रकाशकावर ऑब्जेक्शन घेण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे तेव्हापासून या ग्रंथांच्या 10,000 प्रती विकलेल्या आहेत. अनेक आवृत्त्या अजूनही निघत आहेत. 28 भाषेमध्ये हे पुस्तक अनुवादित झालेलं आहे अगोदरच. अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा हे पुस्तक वाचल्या जात आहे उर्दू भाषेमधून. हे आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. या देशातला मुस्लिम बांधव नाही तर पाकिस्तानमध्ये विविध देशातला मुस्लिम बांधव सुद्धा या ग्रंथाचं वाचन करत आहे आणि शिवाजी महाराज आमचं आहे, आमचं श्रद्धास्थान आहे, आमचं आशास्थान आहे, आमचे उद्धार करते आहेत असं ते ठणकावून सांगत आहे. आणि कॉम्रेड पानसरेंनी काय केलेलं आहे, या निमित्ताने हेच केलेलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून रयतेचे राजे कुलवारी भूषण छत्रपती शिवराय कशी होते हे दाखवून दिलेलं आहे. ज्यांनी गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजी असं चित्र रंगवलेलं होतं ते कसं साफ चुकीचं आहे हे या ग्रंथाच्या पुस्तिकेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं. रयतेचे राजे, रयतेच्या गौताच्या पाती सुद्धा गहाण राहता कामा नये हे या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेवर अर्थशास्त्राच्या प्राध्यापक माझे हात पहिले तर कापत आहेत. आज रोजी आणि आणखी पुढच्या चहा. 50 वर्षामध्ये जे आपली लहान मुलं कॉम्रेड, होणार आहेत, चहा. नागरिक होणार आहेत ते सुद्धा फेडू शकणार नाहीत. प्रत्येकाच्या डोक्यावर आज लाखो कॉम्रेड. कोटी रुपयाचं कर्ज या शासनकर्त्यांनी करून ठेवलेलं आहे. कॉम्रेड पानसरेंनी सांगितलेलं आहे, माझ्या राज्यातल्या सामान्य नागरिकांच्या गवताची पाती सुद्धा घाण राहते. त्यांनी घ्या म्हटलं तुम्ही टाकलं. त्यांनी आपलं भविष्य घाण ठेवलेलं आहे. म्हणून मित्रांनो, संजय गायकवाड हो, हे घेतलं. निमित्त मात्र आहे. तुम्ही चहा नाही घेतला? संजय गायकवाड निमित्त मात्र आहे. यांचा खेळवता धडी कोण आहे हे आपण शोधलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपली विवेकी परंपरा, आपली पुरोगामी परंपरा हे कॉम्रेड पानसरे यांचं पुस्तक
आपण कृती कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे. आता येत असताना मी काही शिक्षक बांधवांशी चर्चा करत होतो. चर्चा करत असताना आपण म्हणालो गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर 50-50, 100-100 सुजाण नागरिकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवलं पाहिजे. त्याच्यावर आपण नंतर 8 दिवस 10 दिवसाचा अवधी देऊन चर्चा घडवली पाहिजे. चर्चेनंतर एक व्याख्यान झालं पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज आमच्या अंतर्मनात कसे बसलेले आहेत आणि ह्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यातून शिवाजी कोण होता हा आवाज आलेला आहे. शिवाजीचा अवमान करण्याचा, अपमान करण्याचा कोणताही हेतू कॉम्रेड पानसरेंचा या निमित्ताने नाही, कारण तो हृदयाच्या बेंबीच्या देठापासून आलेला आहे. शिवाजी आमचा उद्धार करताय, शिवाजी आमचा पालक आहे, शिवाजी आमचा भविष्याला आकार देणारा राजा आहे. हे समजून घ्यावं. आता यांना हे समजून घ्यावं असं म्हणणं सुद्धा आपण थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण ही घटना घडल्यानंतर त्यांचं एकूण शिक्षण काय आहे ते समाज माध्यमात फिरत होतं. काही जण म्हणाले 9वी पास, पण जो निवडणूक आयोगाला माहिती दिलेली आहे त्याच्यावर पहिली पास असं आहे. त्याच्यावर पहिली पास असं आहे. ज्यांचं जेमतेम पहिलीपर्यंत शिक्षण झालेलं आहे, ज्यांचं पूर्ण आयुष्य दडपशाही, गुंडागर्दी, दादागिरी करण्यामध्ये गेलेला आहे, अशा माणसाकडून काय अपेक्षा करूया. मी कॉम्रेड पानसरेंच्या निमित्ताने इतकंच सांगेन, अण्णा यांना माफ करा, पण यांचे बोलवते धनी कोण आहेत यांना आपण पकडलं पाहिजे, त्यांना आपण पोलीस टाकलं पाहिजे. या निमित्ताने इतकंच मी मांडे. मला बोलण्याची संधी दिलात, सर्वांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. कॉम्रेड सरांना सलाम. कधीचे पाहत आहेत आपल्याला. आता आपण या ठिकाणी प्ले करतो आपण कोणत्या कारणासाठी जमलो मग काढून आणले ना 10-15 ठरले. त्या आमदार महाशयांनी जो पराक्रम केला त्याबद्दल आता सांगण्याची आवश्यकता नाही. 4 दिवस झाले. उद्या महाराष्ट्रामध्ये त्याला दूध धुतलंय लोकांनी, आपल्या पोरांनी तर धुतलं सोशल मीडियामध्ये, सगळ्यांनी धुतलेलं आहे. ठराविक मुठभर लोक जर सोडले तर आता हे जरा तुम्ही सगळे वाचा. जरा न वाचणाऱ्यांचा आत्मविश्वास जरा जास्तच असतो, कारण ते जास्त मूर्ख असतात. हा, हे वाक्य लिहिलं पाहिजे त्याच्या सुशिक्षित आपल्या बरोबर कॉम्रेड अजित नवले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, लाल निशाण पक्षाचे नेते कॉम्रेड भीमराव मोहनसोड, आता कॉम्रेडनी भाषण केलं. अनेक आपल्या बरोबर, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते सुद्धा तिथे होते आपल्या बरोबर. सर्वांनी या ठिकाणी मांडणी केलेली. खरं म्हणजे हे आमदार आहेत, इथं गावामध्ये आल्यानंतर अशी माहिती मिळाली की अनेक पुतळे त्यांनी बांधलेले गावामध्ये, अनेक प्रकारचे. त्यामध्ये अहिल्याबाई होळकरांचाही पुतळा बांधलेला आहे. अहिल्याबाई होळकरांनी गावाला सगळ्याला पाणी मिळावं म्हणून विहिरी खोदल्या, पाईपलाईन केल्या, त्या गावामध्ये बारव बांधले. आणि आमदार महाशयांनी आपल्याला जे पाणी आणलं होतं प्यायला ते पाणी घेऊन गेले. म्हणजे पुतळे बांधतात नुसते, पण पुतळ्यांचा विचार डोक्यात काहीच नाही. गुडघ्यात पिळतो असताना डोक्यात विचारतात, तो गुडघ्यापर्यंतच राहणार. अशा पद्धतीचे जे आमदार असे आहेत त्यांना जाब विचारण्यासाठी प्रशांत आंबेला आपण बरोबर घेऊन आलो होतो, पण पोलिसांनी प्रशांत आंबे यांना डिटेन करून चिखलीला ठेवलंय, इथून 35 किलोमीटर अंतरावर. म्हणजे प्रशांत आंबेचं जर पाहिलं गेलो किती तो पैलवान वाटतो का त्याला फार लावतो, लगेच जाणार घरामध्ये, त्याला उचलून टाकणार, असं काही होणार होतं का? कोल्हापूर पायथन आणला असेल त्यांनी. हा, फक्त प्रशांत आम्ही कोल्हापूरचा आहे, म्हणजे कोल्हापूरला मल्ले तयार होतात, त्याला वाटलं असं मल्ल असं तिकडे त्यांनी डांबवून ठेवलेलं आहे. खरं म्हणजे मी सर्वप्रथम आपणा सर्वांचं क्रांतिकारी अभिनंदन आणि सर्वांना जय भीम लाल सलाम करतो. आपण मोठ्या जिद्दीनं
उन्हाचा विचार न करता रोज टीव्हीवर सांगत होते विदर्भात खूप 45 डिग्री टेम्परेचर आहे, असं आहे तसं आहे. आणि खरंय तरी सुद्धा एवढ्या कडक उन्हामध्ये आपण कुठली जमा न बाळगता आपण बुलढाण्यामध्ये पोहोचलो आहोत. ही सगळ्यात मोठी पहिली लढाई तिथं जिंकलेली आपण. आणि त्याआधी पोलिसांना आपल्याला कडक करून या ठिकाणी आणण्यात आलं. पुस्तक शिवाजी कोण होता तिथे वाचू दिला नाही. त्या अर्थी या आमदारांचा इथल्या पोलिसांवर किती दबाव आहे आम्हाला अशी माहिती मिळाली की त्याने अनेक गुंड आणून आजूबाजूला जमा केले. तर म्हणजे आम्ही तेच तर बघायला आलो. पोलिसांनी सांगितलं नको तुम्ही असं संरक्षणात जा. तर म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या गावामध्ये आम्ही काही कमी गुंड नाही असं आपल्या गावामध्ये प्रत्येक जण गुंड असतोच. मी उद्या बघा तुम्ही पण करतो का आपण ते. आपण लोकशाहीवादी असो, लोकशाहीवादी आहोत. कॉम्रेड पानसरेंचा विचार, कॉम्रेड पानसरेंनी आपल्याला दिलेली शिकवण त्यांच्या शिबिराच्या तालमीमध्ये तयार झालेले आहोत. आम्हाला जरी आम्ही गुंड असलो तरी आम्ही तुमच्यासारखे गुंड नाही. आम्ही वैचारिक आणि या ठिकाणी जशाच तसं होसा देणारे, ज्याला वैचारिक पातळी बुद्धी नसते, ज्याला मुद्द्यावर बोलता येत नाही ते लोक मुद्द्यावर येतात. आणि म्हणून हे अक्कल शून्य माणसं ज्यांच्याकडे बोलायला नाही, ज्यांना डोकं नाही, त्यांचं कधी वाचन नाही, त्यांचं शिक्षण झालेलं नाही, म्हणून ते अशा पद्धतीचं या ठिकाणी कर्तृत्व करतात. आणि आपल्याला केलेली सावली, डोक्यावरची सावली काढून घेतली. अरे आमदार, खरं म्हणजे आमदाराचं काम हे जनतेला सावली देणं, त्याला पाणी पाजलं आणि तुम्ही सावली काढून घेता. म्हणजे खरं म्हणजे आता ज्या लोकांनी यांना निवडून दिलं तर म्हणजे त्या लोकांनी सुद्धा शर्मेनं मान खाली घालतील. त्या मतदारांना जर कळलं असं पराक्रम केलेला आहे तर म्हणजे बाकीची जनता मतदार शून्य असतो. परंतु कोणत्या पद्धतीनं हे लोक कसे मतदान घेतात आपल्याला माहिती आहे. पण त्या मतदारांचा सुद्धा त्यांनी अपमान केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की अनेक प्रकारे ज्या ज्या पद्धतीच्या शिव्या वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत त्याचा सर्वांनी आता या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. परंतु हे जे आमदार आहेत या ठिकाणी एवढं घाणेरडं वागून सुद्धा या आमदारांचा काही महाभाग दुग्धाभिषेक केलेला आहे. त्यांचा दुग्धाभिषेक कुणाचा, आणि महिला सुद्धा समोर होत्या. अरे एका महिलेला तो आमदार दुसऱ्या महिलांचा या ठिकाणी इज्जत घेतो, शिवीगाळी करतो, घाणेरड्या भाषेत बोलतो, महापुरुषांचा अपमान करतो. याचा दुग्धाभिषेक करायचा म्हणजे या ठिकाणी आपलं तोंड झोडून घ्यायचीच वेळ आली आपल्याला. म्हणजे अशी जर माणसं तयार झाली आणि अशा पद्धतीचे जर आमदार असले तर म्हणून आपण जी आज कृती केलेली आहे ही कृती योग्य केलेली आहे. आणि असं समजू नका इथं आम्हाला अटकाव केला म्हणजे बंद होईल. शिवाजी कोण होता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरील आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट, सर्वात ज्ञान देणारं पुस्तक हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सातत्याने इथून पुढे मोठ्या प्रमाणात वाचलं जाईल. कुणाला अडवणार तुम्ही, कुठं अडवणार. ठिकठिकाणी अनेक लोकांनी जाहीर केलं आणि रोज पुस्तक वाचन चालू आहे. कारण हे पुस्तक वाचन हेच संजय गायकवाडच्या तोंडात मोठी चपराक होणार नाही. आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये इथून गेल्यानंतर आपण ठरवलं आहोत. आणि जर या सरकारने संजय गायकवाडवर दखलपात्र गुन्हा दाखल केला नाही तर 8 दिवसात पुढचे स्टेप आम्ही सर्वजण मिळून डावी लोकशाही आघाडी आणि इतर लोकशाही पक्ष सर्व मिळून आम्ही भूमिका घेणार आहोत. इथून पुढे हे जे प्रकार आहे जर गुन्हा दाखल केला नाही तर काय करायचं याचा निर्णय सुद्धा लवकरच आपल्याला कळवण्यात येईल. आणि त्याप्रमाणे आपण पुढची स्टेप घेऊ. मग पोलीस मशिनरी किंवा पोलीस ते काय करतात ते सुद्धा आपण बघून घेऊ. आज आपण शांततेने सगळं ऐकलेलं आहे. मी विशेषतः आमच्या तरुण मित्रांचं अभिनंदन करीन की त्यांनी संघर्ष केलेला आहे आणि जोरदार संघर्ष केलेला आहे. तर म्हणजे अजित तवले सुद्धा म्हटले मला मागाशी हे जे तरुण मुलं आपले संघर्ष करतायत हीच आपली भावी पिढी आहे. आणि तुमचा करतो याचा कुठल्याही पद्धतीनं आमची संख्या किती असो, आम्ही हजारो असो का शेकडो असो, पण आमच्यातली काही हिंमत आहे, आमची ताकद कदापि कमी नाही. आम्ही तुमच्या हजारो लोकांना सुद्धा पुरेपूर पडू अशा पद्धतीची ताकद तेवढंच मध्ये हा
आशिम सरोदे वकील यांनी सुद्धा नोटीस दिलेली आहे. हे सुद्धा आपल्या बरोबर होते. आज ते या ठिकाणी येणार होते, पण त्यांनी सांगितलं जर गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयामध्ये काय योग्य ती आपली न्यायालयात जाण्याची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा आपण सुरू केलेली आहे. योग्य नोटीस उद्यापासून आहे आणि नोटीसला जर या ठिकाणी सरकारने योग्य दखल घेतली नाही तर गुन्हा कोणता आणि कसा दाखल करायचा आणि आपण एक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या गावागावात प्रत्येक पोलीस स्टेशनला याच्याबद्दलचे गुन्हे दाखल करण्याचं सत्र आपण सुरू करणार आहोत. मग संजय गायकवाडला मला केला संबंध वाटलं महाराष्ट्रातल्या पोलिसांमध्ये सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं गुन्हे दाखल करू शकतो आणि त्याचं मार्गदर्शन आपल्यामध्ये सुद्धा जे विद्वान सगळे वकील मंडळी जे आहेत हे सगळे वकील मंडळीची टीम आपल्या याच्यावर काम करायला सुरुवात केलेली आहे आणि पुढची कायदेशीर बाजू काय हे कायदेशीर बाजूचाही आपण आधार घेणार आहोत. पण सगळ्यात महत्वाचं काय असेल तर रस्त्यावरची लढाई ही सगळ्यात मोठी आहे आणि ती आपण कदापि थांबवणार नाही. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि कॉम्रेड भिमराव बनसोड आपले ज्येष्ठ नेते यांनी मार्गदर्शन करावं. एकच मी बोलतो, प्रशांत आंबे आणि टीमला चिखली डिटेन केलेला आहे. डिटेन जरी केलेलं असेल तरी तिथं त्या टीमनं चिखली गावात बुलढाणा जिल्ह्यात रस्त्यावर येऊन पुस्तकाचं वाचन केलंय. आता आपण या ठिकाणी अटक होऊन आलेलो आहोत. मी जो तुमच्या पुढे उभा आहे तो लाल निशाण पक्षाचा सरचिटणीस म्हणून तुमच्या या आंदोलनाला हार्दिक पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही केवळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचेच लोक जेवढे इथं जमले असाल, जेवढे अटक करून घेतली असेल, इथं पोलिसांनी आणलं असेल, एवढेच केवळ तुम्ही नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढे जेवढे पुरोगामी परिवर्तनवादी पक्ष संघटना, आंबेडकरवादी पक्ष संघटना असतील हे सर्व तुमच्या पाठीशी आहेत हे नक्की. त्यांनी आपापल्या परीनं, उदाहरणार्थ वंचित बहुजन आघाडीनं सर्व ठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यांच्या कुवतीप्रमाणे जिथे त्यांनी तसं ते आंदोलन केलेलं आहे. ज्या दिवशी आमच्या औरंगाबादला पैठण गेटवर औरंगाबादच्या सीपीआयच्या आणि बाकीच्या आंबेडकरवादी सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून या संबंधानं निदर्शने केली होती, त्याच वेळेस वंचित बहुजन आघाडीचं शिवाजीच्या पुतळ्याजवळ याचं वाचनाचं आंदोलन त्यांचं चालू होतं. आताच्या आंदोलनामध्ये सुद्धा इतर अनेक पक्षांचे लोक तुमच्या बरोबर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे जे केलेलं आहे ही एक प्रकारे वैचारिक लढाई, प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी अशी जी वैचारिक लढाई महाराष्ट्रात चालू आहे त्या महाराष्ट्रातल्या वैचारिक लढाईचा हा शिवाजी कोण होता हा एक महत्वाचा टप्पा आता तुम्ही लोकांनी सुरू केलेला आहे असं मला वाटते. आणि त्यामुळं जे प्रकरण सगळं तुम्हाला माहित नाही, तुम्ही कार्यकर्तेच आहात, तुम्ही प्रत्यक्ष सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या निदर्शनात असाल, तुम्हाला माहित आहे सगळं. हे पुस्तक सुद्धा आपण सगळ्या जणांनी वाचलेलं आहे. नुसतं वाचलेलं नाही, वाचून घेतलेलं आहे. मी स्वतः आता 73 वर्ष वय आहे, माझ्यापेक्षा जास्त वयस्कर लोक इथं आहे, पण आमच्या औरंगाबादला एक सिनियर सिटीजनचा एक ग्रुप आहे जो रोज सकाळी फिरायला जात असतो, आम्ही जमत असतो. आता ह्या 19 तारखेला त्यावेळेस हे प्रकरण घडलेलं नव्हतं, पण मी आमच्या त्या 40 जण या ग्रुपमध्ये आहे. मी प्रकाश बनसोडकडून ह्या पुस्तकाच्या 30 कॉपी घेतल्या आणि सर्व आमच्या ग्रुपच्या 25 जण त्या दिवशी आलेले होते, का सगळे जण येत नाही 40 जण, तर त्यांना सगळ्यांना हे पुस्तक मी सप्रग भेट दिलं.
आणि त्याचं आमच्या लाल निशाणच्या अंकामध्ये त्याची बातमी वगैरे आली, इतरही लोक वर्तमानपत्रात आली. पण जेव्हा हे प्रकरण घडलं असता, ते प्रकरण घडल्यानंतर ते आमचे सिनियर सिटीजन जेव्हा नंतर भेटायला गेलो, हे प्रकरण तुम्ही फार चांगलं पुस्तक दिलं म्हणलं, त्याच्याबद्दल तर संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, बरं झालं ते पुस्तक तुम्ही आम्हाला दिलं. म्हणजे तेव्हा जरी त्यांना काही फारसं वाटलं नसेल, त्यांनी घेतल्याबरोबर वाचलं असेल असं पण नाही. काही जण वाचनाचा कंटाळा असलेले लोक असतात, पण म्हटलं त्यांच्या घरी जाऊ दे ते पुस्तक. घरी गेलं तर त्याचं नातू असेल, त्याची बायको पाहिल, पोरं असतील, निदान चालतील तर खरं काय आहे काय नाही ते. आणि खरंच काय आहे त्या पुस्तकामध्ये, मी नुसतं आता वाचलं असं नव्हे, याच्या अगोदर सुद्धा वाटलेलं, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी ते वाचलेलं आहे, वाचलेलं आहे. म्हणून तर त्याच्या 1.5 ते 2 लाख कॉपीज आतापर्यंत केलेले आहेत महाराष्ट्रात, भारतामध्ये. कारण त्याच्या वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषांतर सुद्धा झालेलं आहे. हे झाल्याबरोबर सरफराज अहमद म्हणून सोलापूरचे कार्यकर्ते आहेत, त्यांची लगेच पोस्ट आली, यांचं अभिनंदन करणारी, की तुमच्या या फालतूपणामुळं, तुमच्या या अडाणसोडपणामुळं आमच्या उर्दूच्या सगळ्या कॉपीज त्या संपलेल्या आहेत. म्हणजे हे काही आपला लढा म्हणा किंवा यांचा मूर्खपणा म्हणा, हा काही वाया गेलेला आहे का? अजून उत्सुकता निर्माण होईल याच्याबद्दल, पुस्तकाबद्दल. जे आता तो आपल्या इथं मधुकर खिल्लारे नाही आला, परवाला दुसरा एक सावित्रीबाईचा कार्यक्रम आमच्या औरंगाबादला रुक्मिणी हॉलमध्ये होता. तर मधुकर खिल्लारेचा मुलगा सागर, तुम्ही सगळेजण बहुतेक त्याला ओळखत असा, लहानसा मुलगा आहे तो हे पुस्तकं घेऊन आला. अर्थात वसुधा होती, मधुकर पण होता, आणि तो त्यांना देऊ लागला. एका जणानं 5 पुस्तक, आपले 4 पुस्तकं खरेदी केले आणि 5 पुस्तकाचे पैसे देऊ लागला. तर हा म्हणला 5चे कोण, तुम्ही तर 4च घेतले. नाही एक जादा घे म्हणलं, तू चांगलं काम करू लागलेलं आहे. म्हणजे याच्याबद्दल उत्सुकता महाराष्ट्रात आणखी निर्माण झाली. 20 लाखापेक्षा आता ते 50 लाख सुद्धा होऊ शकतील अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे. ती आपल्याला चांगलीच आहे ना, आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. आणि याच्यात मी काय दिलेलं आहे, पण पानसरेने हे पुस्तक तरी का लिहिलं बरं? तुम्ही काय विचार केला, का लिहिलं असावं? पानसरेने हे एकच पुस्तक लिहिलंय का? पानसरेने अनेक पुस्तक लिहिलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजावर सुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे भरपूर लिहिलेलं आहे त्यांनी, भरपूर. ते पानसरेचं मी तुम्हाला सांगावं अशी काही परिस्थिती नाही, तुम्हाला ते माहित आहे. माझा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजाची एक प्रकारे बदनामी, म्हणजे असं एक सांगितलं जात होतं की शिवाजी महाराज म्हणजे कोण आहे? गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. गो म्हणजे काय, ब्राह्मण म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. शिवाजी महाराजाला जणू काही गाईच्या प्रतीकाचं एक प्रकारे सामान्य जनते, दलित लोक असतील त्यांना मारहाण करणे, असे सगळे प्रकार त्या पिरियड मध्ये चालू होते, ज्या वेळेस खुद्द आपले बाळासाहेब ठाकरे हजार होते त्या पिरियड मध्ये. मुस्लिमांचे ते अनेक गोष्टी करत होते. मुस्लिमांचे लाभ, प्रश्नार्थक चिन्ह, ते पण एक पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरेंचं आहे. कुठे त्यांचे लाभ चालू आहे मुस्लिमांचे, असं प्रश्नार्थक चिन्ह केलेलं आहे, मंडल आयोगावरचे. माझा मुद्दा असा आहे की खरोखर बॉम्ब पुरंदरे त्यांनी शिवाजी महाराजांचे खंड लिहिलेले आहेत. मी मॅट्रिक मध्ये असताना माझ्या गावच्या लायब्ररीतून मी ते वाचलेले आहे. त्याच्यातून असं निर्माण केलेलं आहे जणू काही हे मुस्लिमांचे कर्तनकार होते. कोण? शिवाजी महाराज. हे अशा पद्धतीचं जे त्यांनी वर्णन केलेलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये तसे सचित्र आहे ते खंड बम पुरंदरेचे. त्यांना या फडणवीस सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला आहे, ज्याला आपण विरोध केलेला होता, आम्ही विरोध केलेला होता. मुद्दा आपला असा आहे की खरे शिवाजी महाराज कोण होते, तर त्यांचे मावळे कोण होते? 18 पगड जातीचे होते. त्याच्यामध्ये अलुतेदार बलुतेदार होते, गोर गरीब शेतकऱ्यांची मुलं त्याच्यामध्ये होते. आणि या महाराष्ट्रीयन मराठी जनतेचं सर्वांचं स्वराज्य स्थापन व्हावं यासाठी त्यांनी बलाढ्य सत्तेशी, मोगलांशी, औरंगजेबाशी त्यांनी संघर्ष केलाय. तो काही धर्माच्या पातळीवर केलेला नाही. तो गोरगरीब कष्टकऱ्यांवर अन्याय होत नाही, अन्याय होऊ नये. शेतकऱ्यांच्या त्यांनी त्यांच्या सैन्याला आदेश दिला होता की शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा आपल्या सैन्याने हात लावू नये. आता ते याच्याबद्दल बोललेलं आहे कोण? आपला गायकवाड.
त्या आपल्या आंब्याच्या आई बहिणीवर बोललेला आहे, वाईट बोललेला आहे. आपण त्याचा पुनरुच्चार सुद्धा करू शकत नाही, इतका घाण बोललेला आहे. नावही घेतलं नाही पाहिजे. इतकं घाणेरडं बोललेलं आहे. म्हणून मी ते बोलत त्याने काय सांगितलं नाही, पण मला माहित आहे ते काय बोलायचं. छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवाजी महाराज म्हणून आपले म्हणूनच आपण त्यांना शिवाजी म्हणतो. तर या शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस कल्याणच्या सुभेदाराचा पराभव झाल्यानंतर त्यांची सून त्यांच्या सरदारांनी पकडून शिवाजी महाराजांकडे आणली, तेव्हा शिवाजी महाराज काय म्हणले होते त्या महिलेबद्दल, माझी आई जर इतकी चांगली असती तर मी किती चांगला झालो. अशा फळाची काय म्हणतात, खरी चोरी करून त्यांनी सन्मानाने वापस पाठवलं. त्या बाईचा त्यांनी काही अवमान केला का? अजिबात नाही. ज्या शिवाजी महाराजांचं नाव हे घेतात ते कशा रीतीचे वागतात, महिलांशी कशा रीतीने बोलतात, कसं अनादराने करतात, हे आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणून चांगली प्रवृत्ती विरुद्ध वाईट प्रवृत्ती असा हा संघर्ष आपण लोक या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून नुसतं यांनी एकही बोलले असं काही नाही, हे आपुलकीतून बोललेले आहे. परवाला माझ्याकडे कॉम्रेड देसले, ते एक कॉम्रेड इथं बसले होते, ते आणखी 2-4 जण सहज भेटायला आले होते. मी नुकतंच प्रबोधनकार ठाकरेचं पुस्तक वाचलेलं होतं. कोणतं पुस्तक ते? दगलबाज शिवाजी. हे पण दाखवलं सुद्धा मी, त्यातले काही वाचून सुद्धा दाखवलं त्यांना. दगलबाज शिवाजी जे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, बाळासाहेब ठाकरेचे वडील, उद्धव ठाकरेंचे आजोबा, आणखी तो कोण आदित्य ठाकरेचे पणजोबा, हे त्यांनी काय लिहिलं? दगलबाज शिवाजी. आणि त्याच्यामध्ये मॅटर मध्ये चांगलं आहे. याच्यात जरी शिवाजी कोण होता असं लिहिलेलं असलं तरी मॅटर किती चांगलं आहे, सगळं चांगलंच आहे, त्याच्यात अनादराचं काही नाही. पण यांचा आणि वाचनाचा काही संबंध नाही, अजिबात अभ्यास नाही. यांचं क्वालिफिकेशन म्हणजे तरी काय, तो जो गावगुंडी करेल, जो बदमाशा करेल, जो जमिनी लाटेल, असे जे ज्याच्यावर आणखी गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस असतील, तो यांचा आमदार, तो यांचा खासदार होतो. ते क्वालिफिकेशन संजय गायकवाडकडे बरोबर आहे. आणि हे त्यानं उपद्व्याप केल्यामुळे महाराष्ट्रात कदाचित आता तो आमदार आहे, पण मला असं वाटते हे क्वालिफिकेशन त्यांचं वाढल्यामुळे पुढे तो कदाचित खासदार होईल, कदाचित मंत्री सुद्धा होईल. हे त्यांचं क्वालिफिकेशन आहे. या सगळ्या शिवसेने भाजपवाल्याचं, RSS वाल्याचं मुख्यमंत्री कोण होऊ शकते? हा जो टोळीचा प्रमुख आहे फडणवीस, पंतप्रधान आहे. हे असेच सगळे लोक टोळी प्रमुख, गावगुंड, बदमाश, लुच्चे, लफंगे, अभ्यासाशी काही संबंध त्यांचा नाही. आपण सगळे अभ्यास करणारे लोक आहोत. आपले नेते पण आपल्यापेक्षा जास्त अभ्यास करणारे होते, म्हणूनच आपण त्यांचे अनुयायी आहोत. आणि त्यांच्या त्या अभ्यासामुळं, त्यांच्या त्या भूमिकेमुळं, तुमचे तर नेतेच होते पण आमचेही नेते होते. कॉम्रेड पानसरे औरंगाबादला यायचे आणि ते जेव्हा भाषण करायचे, मी त्यांच्या संबंधात लिहिलं की त्यांचं भाषण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसच्या पेपरच्या हेडिंग मध्ये त्यांचं काल बोललेलं वक्तव्य राहतं. त्याच्यामुळं हे एक प्रकारे यांच्या डोळ्यात खूपच होते आणि त्या पद्धतीने त्यांना साजेसा, असं मी म्हणेन, त्यांना साजेसा मृत्यू आलेला आहे. कोणाला? कॉम्रेड पानसरेंना. चांगलं झालं तरी एक प्रकारे पानसरे कोण? आम्ही सारे पानसरे, अशी परिस्थिती त्यात झालेली आहे. तेव्हा असे अनेक प्रोग्रामी लोक आहेत, सगळ्याचे नाव मी घेत नाही. आपण लोकांनी, तुम्ही सर्व लोकांनी याच्यात पुढाकार घेतला. भाजपनं पुढाकार घेणे स्वाभाविक होतो, तो घेतलेला आहे. पण आमच्यासारखे भातृ पक्ष तुमच्या बरोबर आमच्या ताकदीनुसार आम्ही शेवटपर्यंत राहू, एवढंच या प्रसंगी बोलतो. एक सूचना, सर्वांनी नावं लिहिलेली नाही. पोलीस तर आपण 5,000 आलो तर ते 500 मारायला बसलेले असतात. आपण जेवढे आलो तेवढं देखील नावं नाही आलेली. आणि म्हणून ज्यांची नावं राहिलेली असतील त्यांनी ती नावं दिली पाहिजे. आमच्या नाव डबल चप्पल गेली ना माझ, आता चप्पल कोण घेऊन देते? चर्चा करू नका.
दुर्दैवानं बुलढाणा जिल्ह्यात राहतो कारण आजच्या लोकांमध्ये राहतो. तर ज्या गोष्टीसाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत, मला अण्णांचं शेवटचं व्याख्यान आठवतं. आम्ही ऑल इंडिया एज्युकेशन फोरमचं ऑल इंडिया रॅली काढली होती आणि त्या गडचिरोली गोंदिया भंडारा करून ही रॅली नागपूरमध्ये मला माझ्या नेतृत्वासाठी आणि त्या कार्यक्रमात कॉम्रेड माझ्या खांद्यावर हात ठेवून स्टेजवर गेले होते, मला कागद म्हणाले होते असं चाल की आपण दोघं काहीतरी बोलत चाललेले आहोत, मला तुझ्या आधाराची गरज आहे असं लोकांना वाटतं. माझ्या माहितीनुसार विदर्भातलं त्यांचं ते शेवटचं व्याख्यान होतं, शेवटचं झालं. त्यानंतर काही दिवसात ही घटना घडली. मित्रांनो, सगळेच जण बोलतात, मी खूप बोलणार नाही, पण एक गोष्ट सांगतोय, मी विद्यार्थी दशेपासून 10वी पासून चळवळीत आलेला कार्यकर्ता आहे आणि दंगलीला लागणारं मटेरियल माझ्याही डोक्यात गेलेलं होतं आणि मी सुद्धा या सगळ्या उजव्या प्रवाहामध्ये जमातवादी धर्मांतर प्रवाहात स्वतः वाहत चाललेलो होतो. आणि अशा काळात मला कॉम्रेड रामप्रसाद कौर भेटले आणि रामप्रसाद कौरांनी मला चळवळीत आणलं आणि नंतर मी सगळ्या कॉम्रेडांची, सत्यशोधकांची, कॉम्रेड शरद पाटलांचा मी अनुयायी आहे त्यांच्यापर्यंत राहिलो. त्या काळात जर अण्णांनी हे पुस्तक लिहिलं नसतं, त्यांची व्याख्यानं महाराष्ट्रात झाली नसती, तर हा महाराष्ट्र आज जसा दिसतो तसा नसता, उद्ध्वस्त झालेला आणि म्हणजे एवढ्या मोठी माणसं जन्माला येऊन तुकाराच्या हातात महाराष्ट्र गेला. लिहिल्या गेलं नसतं, एवढी व्याख्यानं त्यांची झाली नसती, एवढं प्रबोधनाची चळवळ जर गतिमान झाली नसती तर तो किती तुकार झाला असता. आपण प्रतिविहारात राहतो की काय असं आपल्याला वाटलं असतं, मुंबईत राहतो की काय असं वाटलं असतं. कॉम्रेडांनी इथले बहुजनांची लाखो पोरं दंगलखोर होण्यापासून वाचवली. दंगलखोर होण्यापासून त्यांनी कॉम्रेडांचं पुस्तक वाचलं. तो कितीही कट्टर जातीयवादी, धर्मांध आणि दंगलखोर असला तरी तो जाती धर्माच्या समूहाला सोबत घेऊन पुढे जाणारा कार्यकर्ता. हे पुस्तक केवळ पुस्तक नाहीये, हे पुस्तक मी वाचक आहे त्यामुळं शेकडो अशी पुस्तकं आहेत की ज्यात इतिहासाची पुस्तकांमध्ये कुठल्याही महापुरुषांबद्दल वाचन. मी तांड्यावरच आहे, मी माझ्या बापाला तू म्हणतो कारण माझ्या भाषेत आमची माय आहे. त्यामुळं आम्हाला कोणी शहाणपण शिकू नये की आम्ही त्याला एकेरी बोलायचं की दुहेरी बोलायचं, आदरवाचक बोलायचं की काय बोलायचं. कारण आमचा बाप आहे, आमची आई आहे. विठ्ठलाला अरे विठ्या म्हणणारी जण आहे, विठ्ठलाला काळकोंड्या म्हणणारा आमचा तुकाराम, विठ्ठलाची हजार शिव्या हसडणारी आमची जनाई असते, मुक्ताई असेल, नाडोबा आपले हे नामदेव महाराज असतील, त्यांची आम्ही वारस आहोत. आम्ही लोकव्यवस्थेतली लोक आहोत, आम्ही ब्राह्मणी व्यवस्थेतली नाही. त्या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये प्रेम कमी आणि एकमेकांबद्दलचा चोपडेपणा जास्त असतो. तो चोपडेपणा आमच्यात नाही, म्हणून शिवाजी महाराज आमच्या हृदयातला विषय आहे. शिवाजी महाराजांबद्दल आम्ही काय बोलावं, कसा आदर ठेवावा हे आम्हाला कोणी सांगू नये, कारण आमच्या हजार पिढ्या शिवबाचे तत्व महाराष्ट्रात रुजवण्यासाठी तुम्ही हयात घातलेल्या पिढ्या आहेत. आम्ही चौथ्या पिढीतले कार्यकर्ते आहोत. आमचा आझाद कार्यकर्ता होता, आमचा पंजा कार्यकर्ता होता, आमचा बाप कार्यकर्ता होता आणि या सगळ्यांनी शिवाजी महाराज तळापर्यंत, तांड्यांपर्यंत, वस्त्यांपर्यंत आणि आदिवासींपर्यंत पोहोचवला. आणि इथं जे स्वाभिमान ज्याला म्हणतं, म्हणजे तुम्ही उत्तम गुलाम असला तर तुम्ही आदर्श माणसं आहात अशी ही व्यवस्था म्हणते. गुलाम होण्याची तुमची लायकी असल्यामुळे तुम्ही चांगले लोक आहात आणि गुलामीच्या विरुद्ध तुम्ही उभे राहिला म्हणजे तुम्ही बदमाश लोक आहे. ही इथली व्याख्या आहे.
आणि ती व्याख्या पुसून काढण्याचं काम अण्णांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो की या महाराष्ट्राला दंगलीत झोकून दिल्या जात होतं. इथल्या सगळ्या जमातवादी आणि धर्मांध आरएसएसच्या पिल्लावळींकडनं, त्या पिल्लावळींकडनं जे महाराष्ट्राला आग लावण्याचं काम चाललेलं होतं ते विझवण्याचं काम कॉम्रेडाच्या या शिवाजी कोंढोता या पुस्तकाने केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि कॉम्रेड असतील या सगळ्यांबद्दल प्रचंड आदर आहे आणि आम्ही सगळे सत्यशोधक हे कॉम्रेडांच्या आणि प्रशांत बरोबर ठामपणे उभे आहोत, पुढे पण उभे राहू असं एक हे देतो, विश्वास देतो आणि थांबतो. जय भीम, लाल सलाम. कॉम्रेड सर्वांना लाल सलाम. आपल्या महाराष्ट्रातून सगळं जिल्ह्यामधून मित्रांनो, मी ऑलरेडी बोललेलो आहे, पण एक रेकॉर्डिंग एक मुद्दा वैचारिक पातळीवर